क्युरे मादर चोल हे बार पुट्ट्यो हे पहा रे पुट्ट्यो असं म्हणतो आम्ही. तुम्ही गलत सलत ऐकत नका जाऊ यार. कसं आहे, तुम्ही आता तुमची बुद्धी नाही का भ्रष्ट होऊन राहिली. शाळेत खिचडी खाऊ खाऊ कॉलेजमधले लेक्चर ऐकू ऐकू शायद तुमची बुद्धी जी आहे जास्त शिल्लकची डोकं लावायला लागली. बदमाश पोट्ट्या भाऊ सोडूचे ऐकत जा चांगलं आहे ना. हे पहा रे पोट्ट्यो असं म्हटलं मी ना. तर आजकाल माहिती आहे का, लग्नाचा सीझन चालू झाला आहे. बरेचसे पोरं जे आहे असे जे जेले पत्रिका सुद्धा राहत नाही, पण ते कोणाच्या वरातीत जाऊन मस्तपैकी जेवण करून घेते. त्यात काही चुकीचं नाही आहे. असं बी जेवण तर वाया जातेच, त्यापेक्षा कोणाच्या पोटात गेलेलं बरं आहे, बेटर आहे. मी तसे कामं केलेले आहे, बहुतसे धंदे मी ते केलेले आहे. का मी आधी असं म्हणजे मित्र वगैरे कधी आम्ही सिटीमध्ये गेलो तिथं कोणाचं दिसलं, आम्ही जर चांगले कपडे घालून असलो तर मग आम्ही गेलेलो आहे जेवण करायला. ह्याच्यात काही वाईट गोष्ट नाही आहे. असे बी नाही तरी ते लोक तर फेकून देणारच आहे. जर वेस्टेज जात असन तर, उरलं असन तर मग त्यापेक्षा बेटर आपण खाल्लेलं आहे का नाही. कोणाच्या ना कोणाच्या पोटात जाण्यासाठी अन्न पैदा होत असते, तर अन्न पोटातच चाललं ना, कुठे चाललं तर नाही दुसरीकडं. तर आजचा विषय असा आहे की लग्नाचा सीझन चालू झाला आहे. बरेचसे पोरं रणके पडले आहे, बरेचसे पोराचे लग्न जुळलेले आहे. बऱ्याचशा पोरी घरी बसून आहे, तर बऱ्याचशा पोरीचे लग्न जुळलेले आहे. बऱ्याचशा पोरीला लग्न करायचं नाही, बऱ्याचशा पोराले लग्न करायचं नाही, फक्त लपडे करायचे. एक रियालिटी जर सांगतो म्हटलं तर बरेचसे माय बाप जे आहे ते ॲक्च्युली पोरीचं लग्न करायचं नाही आहे. त्याची इच्छा अशी आहे का लग्न जर करतो म्हटलं तर खर्च बहुत सारा होते. मग त्यापेक्षा बेटर का आपली पोरगी अशीच ठेवायची जोपर्यंत ते स्वतःहून पडून जात नाही. माझा विचार प्रत्येकाला पटत नाही, पण प्रत्येकाला जेले पटते तो एक हुशार व्यक्ती आहे असं मला वाटतं. आणि हे ह्या गोष्टी ज्या आहे जास्त होऊन राहिल्या आहेत. कारण म्हणणं का पोराले पोरी भेटणं मुश्किल होऊन राहिलं. नाही तर असं कोण म्हणते का पोरीच नाही आहे. आपण बरंच इकडं ऐकतो का आमच्या तिथे पोरीच नाही पोरी. अरे पोरी भकाम आहे, त्याचे मायबाप लग्न करायला तयार नाही आहे. मग बऱ्याचशा जागी म्हणतात का आपल्याला काय करायला लागतं, आम्ही उठलून करतो तुमची पोरगी. तर त्याचे मायबाप का म्हणते उठलं नाही करसान बेटा, तर आम्हाला तर खर्च येणार म्हणते. मग त्यापेक्षा पोहून गेली आमची पोटी ते बेटा. तर बरेचसे लोकांचे असे विचार राहत. प्रत्येकाचं असं नाही म्हणतो मी, पण बरेचसे लोक ह्याच विचारधारेनं चालत आहे. त्याला माहिती आहे पोहूनही गेली तर काय नवीन नवल विशेष नाही आहे का, आजूबाजू ठोकणार नाही आहे. त्याला माहिती आजकालच्या पुरी पडून चालल्याच, तर ते काय तेवढं टेन्शन घेत नाही. आधी हा विचार होता, विषय होता, टेन्शन होतं. त्यासाठी लोक लग्नासाठी गडबड करे का पोरीनं उद्या उलट सिद्ध काम नाही करावं, आपल्यावर लोक थुकावू नये. आजकाल लोक पहिले थुकलेले आहे तर काय तरी काय लाजा शर्मा राहणार. पण विषय हा आजकाल लग्नाचा सीझन चालू झाला आणि बरेचसे पोरं जे आहे आता एक नव्या जिंदगी किंवा नवीन जीवनाची सुरुवात करणार आहे. तर त्या सगळ्या पोराईले माझ्याकडून आणि अख्खी चॅनल या अख्खी कॉलिंग पॉडकास्टकडून शुभेच्छा प्रत्येकालेच. ज्याचे यावर्षी 2026 मध्ये चालू होऊन जाण आणि नवीन संसाराले आयुष्य लाभो चांगलं. तुम्ही पण तेच कामना ठेवा, म्हणजे उद्या चालून तुमचे लग्न होऊन जाण. नाही तर तुम्ही जर कोणाची लग्नात आज जात असन बेटा आणि तिथं म्हणा अबे याले कशी काय पोट्टी भेटली, तर बेटा त्याला भेटली पण तुला भेटणार बी नाही म्हणून असं नाही म्हणायचं. चांगला भेटला म्हणायचं, चांगला झाला. जेवायला द्यायला लागले ते लोक, त्याचा मान ठेवायचा, जेवण करायचं आणि घराकडे चाललंय आता. कारण की माहिती आहे का आपलं लग्न कधी जुळलं याची काही गॅरंटी आहे नाही, पण त्याचं जुळलं तर त्याच्यात तुम्ही खुश राहा. जुळलं विचारायचं, त्याला सपोर्ट करा वाटलं, जिकडून तिकडून काही सपोर्टची गरज पडत असेल तर. आणि विषय आजचा असा आहे का लग्नाचं सीझन जे चालू झालं आहे ते यावर्षी मला असं वाटते का बरेच कमी लग्न होईल. बाकी तर मी काल कोर्टात गेलो होतो, तिथं कोर्ट मॅरेजेस चालू होतं. तर जे आपले DJ वगैरे आहे, बँड पार्टी आहे, तर हे जे दुकानं बंद पडणार आहे थोड्याच वेळानं. कारण लोक थाटामाटात लग्न करणं बंद करणार आहे. शॉर्टकटमध्ये कसं निपटते लोक त्यातच पाहणार आहे. कारण आता माझ्या घरचा विषय जर सांगतो म्हटलं तर माझ्या भावाचं लग्न व्हायचं आहे आणि माझ्या घरचा विषय आहे का आपण थाटामाटात लग्न नाही करू, आपण कोर्ट मॅरेज करून घे. कारण की खर्च वाचते. आता खर्च वाचवत काहून आहे लोक, महागाई एवढी वाढली आहे का कमवायला ठाण लागते. मग कमवायला ठाण लागते तर गमवायला टाईम नाही लागत. तर यासाठी पैसा कुठं सेव्ह केला पाहिजे हे लोक पाहत आहे. आणि आजकाल कसं आहे, पहिले लोक थाटामाटात लग्न करत बी होते, 4 पाहुणे घरी बोलवत बी होते. पण आजकाल माहिती आहे का लोक घरी आले आपल्या मागं तेवढा ताप लागून जाते का भयानक. म्हणून पाहुणे बी घरी बोलवायला पुरवतात नाही, बार निपटवला मोकळा. आणि असे बी लोक माहिती आहे का आपण कितीही चांगला काही करावं तरी लोक भाजीत मीठ कमी आहे असं म्हणणारे बहुत आहे. तर त्यापेक्षा आपण नाही केलेलंच बेटर. मग भाजीचा प्रश्न येणार नाही आणि ना त्या मिठाचा प्रश्न येणार. म्हणजे ना रहेगी बास ना बजेगी बासूर आहे. मी थोडा स्पीडमध्ये बोलत आहे का, थोडा हळू बोलू का? पण कसं आहे तुम्हाला नाही का स्पीडमध्ये बोलला तर तुम्हाला ऐका वाटते. मी जर एक होता राजा मग त्याची राणी या स्पीडनं जर बोललो तर तुम्ही नाही का स्किप करता व्हिडिओ. म्हणून का थोडं स्पीडमध्ये बोलावं लागते. आणि आजचा विषय काही तेवढा खास नाही आहे, पण त्या लोकांसाठी खास विषय आहे ज्याचे लग्न आज किंवा या वर्षी जुळणार आहे.
आणि तुमच्यासुद्धा जुळलं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, कारण मी शुभेच्छा दिल्या तर मला माहीत पडलं पाहिजे मी कोणाकोणाला शुभेच्छा दिल्या आणि कोणाकोणाला शुभेच्छा भेटल्या आहे, कोणाकोणा शुभेच्छा घेतल्या आहे माझ्याकडून. तर अक्की कॉलिंग पॉडकास्टचा तर हा हेतू नेहमीच असते का तुम्ही एक बेटर लाईफ जगा, एक उद्देश घेऊन जगा, फालतूचं टाइमपास करू नका. आणि जर सांगतो म्हटलं तर तुम्ही काल काय होते त्यापेक्षा बेटर जर तुमचा उद्या नसेल तर मग तुम्ही काही घंटा जगून नाही राहिले, किंवा आज तुमचं कालच्यापेक्षा बेटर नसेल तर तुम्ही जगून नाही राहिले. तुम्ही फक्त बस काहीतरी जिवंत आहे. आणि रोडवर कुत्रे मांजर बी जिवंत आहे. त्याचा काल बी तेच धंदा होता, आज बी तेच धंदा आहे. काल बी कुत्रा कुठं कोण काय शिळं पाता टाकते ते पाहत होता, मांजर बी कुठं उंदीर भेटते ते पाहत होता. तुम्ही बी जर तेच काम करत असाल तर जाहीरशी गोष्ट आहे का तुमचा काल बी तेच धंदा होता आणि आज बी तेच धंदा आहे. तर काल जर तुम्ही कुत्र्यासारखे इकडे तिकडे भटकत असाल तर आज लोक तुम्हाला पाहत पाहत तुमच्या घरी आले पाहिजे असं काहीतरी काम करा. कांड नका करू, नाही तर कांड करसान पोलीसवाले तुम्हाला पकडाले. तर या गोष्टीचा गलत अर्थ नका घेऊ. लोक तुम्हाला पाहत आले पाहिजे म्हणजे का तुम्ही इतकं नाव कमवलं आहे का लोक तुम्हाला भेटायला तरसतात आहे. तर असं काहीतरी करा म्हणता. उलटे सीधे ऐकून तुम्ही नाही का बिनकामीची काम नका करत जाऊ. आणि मेन म्हणजे काय सांगू मी तुम्हाला, तुमचं लग्न तर जुळणार आहे नाही, याची काही गॅरंटी आहे नाही. पण जर मायबापाचे हेच विचार राहिले आजकाल आमची पोरगी पळून गेलेली बरं, म्हणजे आमचा खर्च वाचते, तर लग्नाचा विषय सोडून द्या. तुम्ही बी बाहेर एखाद्यासोबत चालू करून द्या तुमचा मॅटर, रिलेशनशिपमध्ये राहा. आणि पोरगी जर तुम्हाला चांगली वाटली जाऊन कोर्ट मॅरेज करून घ्या, बेटर राहील तेच. कारण मागतल्यानं लोक देऊन नाही राहिले तर हिसकून घेतलं पाहिजे. एक जर महाभारतात कृष्णानं जर काही सांगितलं असेल तर श्रीकृष्णानं, मी कोणाच्या भावना हे नाही करत, पण आपल्याला जेव्हा बोलायचं असते तेव्हा आपण पटकन नाव घेतो. इतकं आपण स्पेसिफिकली नाव जेव्हा आपण कधी स्पेसिफिक सांगितलं जाते तेव्हा घेतलं जातं. तर असं गलत सलत काही काढत नका जो का अरे असंच म्हटलं कोण तसंच म्हटलं कोण, मी हिंदू जाऊ काय परका नाही आहो. आणि श्रीकृष्ण जेव्हा म्हटलं काय म्हटलं, यदि विवाह की अभिलाषा हो और लड़की भी वही चाहती हो तो उसका हरण कर लो, अगर कोई बीच में बाधा हो, क्योंकि ये उसका हरण नहीं उसका वरण है. समजला? म्हणजे जर तुमची लग्नाची इच्छा असेल आणि तुम्ही जिच्यावर प्रेम करता तिची पण हीच इच्छा असेल आणि घरचे लोक जर मानत नसाल तर घेऊन पडून जा. पण पोरगी एज मध्ये असली पाहिजे, पोरगी उद्या पलटणारी नसली पाहिजे. ती का पलटली तर तुमची जिंदगी अशी पलटन का भयानक. तर मी तुम्हाला एक सजेशन देतो, घेऊन पडा असंच नाही, होता होतले घरच्याला रिक्वेस्ट करा, मनवा, थोडा बहुत टाइम द्या, त्याला विचार करू द्या. आणि तुम्ही पण त्या कॅपॅसिटीचे राहा का घरच्या लोकांना पसंत केलं पाहिजे. नाही तर तुम्ही बस पांढरीला खरा खात आहे आणि तिथे जाऊन म्हणता तुमच्या पोरीवर आय लव्ह यू डमका टमकन मलीच देता का. तर जाहीरची गोष्ट आहे तू बी एखाद्या अशा लफंडाला तुझी पोरगी नाही देशील बेटा, तर त्याच्याकडून अपेक्षा नको करू. त्यासाठी तू पहिले व्यवस्थित राहा, एखादी जॉब वगैरे कर, म्हणजे त्याला पण पटलं पाहिजे. उद्या त्याला गॅरंटी असली पाहिजे की माझी पोरगी जर याच्या माग गेली तर ना पोरीचं काहीतरी भविष्य बेटर आहे की हे आज नव्हतं काही नवी करण. तर ठीक आहे, इथंच आपण थांबू. आणि हो, स्टे हॅपी, स्टे डेंजरस आणि खुश राहा. आणि हो, या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर नवीन असाल तर. नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब करून घ्या. मी तर असा विचार करतो का एखाद्या रात्री असा काही चमत्कार झाला पाहिजे का सकाळी उठून जर मी पाहिलं तर बहुत सारे सबस्क्रायबर मला दिसले पाहिजे. पण असं बहुत किस्मतवाल्याच्या नशिबात होत असते. माझ्या नशिबात तसा दिवस नाही, मला एक 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 असं जोडत राहिलं. पण मी हार नाही म्हणणार, मी तुम्हाला सुधारवल्याशिवाय दम नाही घेणार आहे माहिती आहे. कारण मला वाटते का महाराष्ट्रातले खास करून विदर्भातले पोट्टे पूर्ण सुधारले पाहिजे. तर त्यासाठी सपोर्ट करू शकता आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलने. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करून घ्या. त्याच्यावर मी तुम्हाला काही सांगू शकत नाही ना, तुमचे बोट धरून त्या सबस्क्राईब या बटन दाबू शकतो. पण जर करता आलं असतं तर तुमचा बोट घेतला असता त्या सबस्क्राईबच्या बटनला क्लिक केला असतं. पण असं पॉसिबल नाही आहे, ते तुमच्या इच्छेवर आहे. आणि हो, टाटा बाय बाय. व्हिडिओ जास्त लंबा होऊन जाईल म्हणून मी इथं स्टॉप होतो. पण तुम्हाला ऐकणं जर आवडत असेल तर आपण याच्यापेक्षा लंबे थोडे लॉंग व्हिडिओज बनवतो. आणि हो, मी कोणतंही स्क्रिप्टेड थेरी नाही घेत, मी जे मनात असते ते बोलत असतो. आणि मला माहिती आहे का जे मनातलं असते ते सत्य असते. स्क्रिप्टेड जे असते ते एक नाटक असते, नाट्य असते, बनवलेलं असते, बहुरूपी असते. तर त्यासाठी मी क्लिअरली जेवढं काही माझ्या मनात असते तेवढं मी बोलत असतो. तर ठीक आहे, सबस्क्राईब करून घ्या नसेल केलं तर नवीन चॅनल आहे. थँक्स, थँक्यू अँड वेलकम.